जी की आत्ता होणारा सामना जय गणेश विरुद्ध अल अरफात शिपोले. अल अरफात शिपोले नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेल्या फलंदाजीसाठी जय गणेश या संघाला हा जर सामना जर अल अरफात शिपोले संघ जर विजयी होतोय तर हुसेन जुवाले यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक असेल. जर हा सामना विजयी होतोय अल अरफात शिपोले संघ तर हुसेन जुवेले. ठीक आहे, आत्ताचा होणारा सामना बघा घेतो जय गणेश विरुद्ध अल अरफात शिपोले दोन्ही संघामध्ये होणारा सामना अरफातने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आणि आमंत्रित केलेले जय गणेश या संघाला. तसेच बघा घेतो हुसेन जुवाले यांच्याकडून जर अल अरफात शिपोले हा संघ जर विजय या सामन्यामध्ये होतोय तर त्यांच्याकडून 2000चा पारितोषिक असेल. चला वैयक्तिक पहिला आणि संघाकडे सुद्धा पहिल्या षटक फेकणारे सलमान सज्ज होतोय. राईट हॅम राऊंड विकेटचा मारा करेल तो सौरभसाठी. परत बॅटीची गडा लागते. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावांसाठी एक धावाच्या मध्ये संघाचं खातं खुलेल. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एक चेंडू आणि एक हे आकड्यावरती. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सलमान सज्ज होते. राईट राऊंड विकेटचा मारा केला सौरभसाठी. पहिला चेंडूवरती एक धावा आलेला आहे. संघाचं खातं सुद्धा खुललेलं आहे. पुढचा चेंडू वाईड असेल, अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. ठीक आहे, अल अरफात हा संघामध्ये जर कोणताही खेळाडू जर विकेट घेतो तर त्याला फईम हवा यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. तसा जे की जर कोणता खेळाडू जर बाउंड्री मारते तरी सुद्धा त्यांच्याकडून 100 रुपयाचा प्रत्येक बाउंड्रीवरती 100 रुपयाचा पारितोषिक असेल फईम हवा यांच्याकडून. ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहे. त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत असेल. तसा रियान झांज ते सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत असेल. बघा घेतो या पुढचा चेंडू. आत्ताच्या चेंडूमध्ये सुद्धा एक धावा येते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू 2 धावा भेटतील तर 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. जे की सौरभ चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. हे पुढचा चेंडू टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांकात पहिले प्रगती पातळीवरती असतात. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजून षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू परत टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, परत खाली क्षेत्ररक्षक पकडतोय, थ्रो करतोय. तो बघा घेतोय. एक धावा बघता पूर्ण झालेला आहे. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी 1 टू गो. सलमान आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक येतो, थोडासा गच्चा क्षेत्ररक्षक थोडासा बाउंड्री ठीक आहे लाईनच्या बाहेर गेलेले. त्यामुळे इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या एक षटकाच्या समाप्ती जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. ठीक आहे, अल अरफात शिपोले ठीक आहे. अल अरफात शिपोले संघाने की नो लॉस मध्ये देखील चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं होतं. त्याच्याबद्दल जे की हुसेन दिलावर जुवाले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. तसाच मुत्तलिब यांच्यासोबत 250 रुपयाचा पारितोषिक असेल. तसाच पुढचा चेंडू थोडंसं दुखापत झालेली असेल. कृपया अंपायर त्याची थोडीशी दक्षता घ्यायची आहे.
हुसेन जुवाले यांच्याकडून जे की नो लॉसमध्ये याच्या पहिले अल अरफत संघाने जे की सामना जिंकलेला होता वन नाईट सायलेन्सर यांच्या समोर. त्याच्याबद्दल त्याने पारितोषिक सुद्धा दिले. टीमीसाठी 500 रुपये, तसेच मुत्तलिब यांच्यासाठी 250 रुपये, तसेच आजीजसाठी सुद्धा 250 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, त्याने सुद्धा कलेक्ट करायचं आहे. रियान जाजू यांच्याकडून सुद्धा पारितोषिक सुद्धा 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. जर हा सामना जर रियान जाजू यांच्याकडून जर हा सामना अल अरफात वाईट हा संघ विजयी होतो, तर त्यांना त्यांच्या कर्णधार जे की रियान जाजू यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. जर हा सामना विजयी अल अरफात हा संघ होतोय, तर रियान जाजू यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. सामन्याकडे पाहूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. दुसऱ्या षटक प्रगती पदावस्था असताना संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धावा खर्च केलेला आहे ते शाहिदने. मध्ये चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चेंडू 2 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. बघा की चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला सौरभच्या माध्यमातून पाहायला भेटते. परत या गोलंदाजीसाठी शाहिद सज्ज होतोय. राईट राऊंड विकेटचा मारा करेल सौरभसाठी. परत डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 9+1 टोटल 2. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीसाठी परत एकदा शाहिद सज्ज होईल. परत एकदा गोलंदाजीसाठी शाहिद सज्ज होतोय. परत एकदा टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत निश्चितपणे बघता बघता एक धावा पूर्ण होते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पण 3 चेंडू शाहिद किती धावांना रोखून ठेवतो. पुढच्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचवून देतो. पुढचा चेंडू थोडासा कच्चा थोडासा मिसफिल्ड होतो. एक चेंडू ट्रॅव्हल होतो. 2 धावाच्या डिक्लेअर झोन असल्यामुळे 2 धावा भेटतील. तिथे 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू बऱ्याच टॅप केलेला चेंडू डिक्लेअर झोन असेल. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. एक धावाच्या वेळी संघाची धावसंख्या जाऊन 17 धावांवरती पोहोचेल. रशीच्या वरून तुम्ही जर तुमचा 1 टॅप जातो तिथे एकच धावा भेटेल. परत एकदा टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत एक धावा पूर्ण होती. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 0 विकेट. दोन षटकाची समाप्ती झालेली. 18 धावफलकावरती धावा 18 जोडले गेलेले आहेत. लॉस ऑफ 0 विकेट. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी आजीज सज्ज होतोय. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण असेल. लाईनमॅनसाठी डिसिजनसाठी पेंडिंग असेल. इथला एकच धावा असेल का? ओके, एकच धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 19 आकड्यावरती. पुढचा चेंडू पर्यंत आजीच गोलण्यासाठी सज्ज होते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहावे 4 चेंडूमध्ये आजीच किती धावांना रोखवून ठेवतो. परत गोलण्यासाठी सज्ज होतो. राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल. परत बॅटीची काढा लागते. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये परत एकदा जाईल. एक धावा भेटेल. परत एकदा एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्याच पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो आजीज. परत त्याच प्रकारे परत एकदा हलक्या त्याने परत एकदा तसंच खेळतात. तसंच सेम शॉट खेळतायत. परत एकदा डिक्लेअर झोन जी काही बघायला गेलो तर ती 4 चेंडूमध्ये 4
सिंगल आलेले आहेत. या 4 धावा भेटल्या होत्या जे की 2 षटकामध्ये 18 धावा असल्यानंतर जे की 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्या, तसे 22 धावा धावफलकावरती धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू परत एकदा सिंगल येते. एक धावा परत एकदा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो अजिज. 5 चेंडूमध्ये 5च धावा खर्च केलेले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला अजितच्या माध्यमातून पाहायला भेटते, तशी सौरभच्या माध्यमातून सुद्धा फलंदाजी पाहायला भेटते. पुढचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न असेल, पण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धावा भेटेल. षटक क्रमांक तिसऱ्याची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट षटकामध्ये किती धावा येतात. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा येतात. चला बघा 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 24 झालेली आहे. परत वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून चौथं षटक फेकण्यासाठी सलमान सज्ज होते. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी पुढचा चेंडू परत टॅप केलेला आहे. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ते आपल्याला जेव्हा जेव्हा मार्ग शोधायचे, कारण की पाणी धावतो मग त्याला मार्ग भेटत असतो. तर आपल्याला सुद्धा मार्ग शोधण्यासाठी चांगल्या प्रकारचा प्रयत्न आणि चांगल्या प्रकारचा धावाव सुद्धा लागेल. आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रयत्न कराल तेव्हा आपल्याला सुद्धा मार्ग सापडत राहील. पुढचा चेंडू असेल स्ट्रेट राईट केल्याने थोडा गोलंदाज येतोय, पकडतोय, थ्रो करतोय. जे की ते एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. या इनिंगमध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते तो सलमान. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल तो यज्ञ. पुढचा चेंडू परत अलंगडो कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचा शॉट केला होता. चांगल्या प्रकारचा क्षेत्रिक सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. शिपवले या संघाकडून. संघाची धावसंख्या एक धावाच्या मध्ये पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. तर अजून षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 3 चेंडूमध्ये सलमान किती धावा खर्च करतो का पुढच्या संघाच्या धावसंख्या रोखवून ठेवतो. परत राईट अप राऊंड विकेटचा मारा करेल तो सौरभसाठी. अजून सलामीची जोडी अजून आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. पुढचा चेंडू अतिरिक्त धावा असेल. रन आउट होण्याची संधी सौरभच्या रूपामध्ये सांगायला लागेल. पहिला झटका, पहिला आजरा, पहिला खेळाडू, पहिला प्लेअर पहिल्यामध्ये पार जावं लागेल सौरभ यांना. संघाला 27 आकड्यावरती पहिला झटका लागलेला आहे. अजून या इनिंगमध्ये 3 चेंडू यांना बाकी असतील. एक वाईटच्या रूपामध्ये एक धावा तर भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. लॉस ऑफ 1 विकेट, 4th ओव्हर प्रोग्रेस. जय गणेश संघाला विनंती असेल कृपया एक्स्ट्रा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये लावायचं आहे. आता आपल्याला स्ट्राईक एंड होती पाहायला भेटेल. यज्ञ त्याचा नॉन स्ट्राईकवरती आपल्याला सौरभची जागा घेताना सिद्धेश पाहायला भेटेल. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. लास्ट षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्याला संघाची धावसंख्या 28 आकड्यावरती जाऊन पोहोचले. लास्ट 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा येतात. पुढचा चेंडू परत स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. पकडलेला चांगल्या प्रकारचा थ्रो सुद्धा केलेले. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 29 या आकड्यावरती.
परत इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यूच्या फुल टॉसचं चेंडू चेक करण्यात येईल. संघाची धावसंख्या इथं संघाची धावसंख्या 28 या आकडे जाऊन पोहोचलेली आहे. पाहूया आताच्या चेंडूमध्ये किती धावा येतात. पुढचा चेंडू पर्यंत टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली आलेला आहे. पकडलेला आहे. चांगल्या प्रकारे थोडंसं थ्रो केलेलं पण थोडंसं गोलंदाजीच्या माझ्या थोडीशी चुकी झाली होती. इथे एक धावा भेटेल. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. सॉरी संघाची धावसंख्या झालेली 30 धावा. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go असेल. या गोलांसाठी परत सलमान सज्जेवर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा विकेट पाहायला भेटतो. चेंडू जातोय सीमा रेखा पार. रुबाबदार चौकार भेटतील 4. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34 आकडे होते. आता 35 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. ती अल अरफात शिपवल्या संघाला. पण बघूया आता 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता असते. पण बोलताना लास्टपर्यंत कधी खचून जायचं नसतं. लास्टपर्यंत आपले प्रयत्न सुद्धा सोडायचे नसतात. कारण की स्वतःला नेहमी सांगत राहा की काही जीत बाकी है, काही हार बाकी है, काही जीत बाकी है, काही हार बाकी है, अभी तो जिंदगी का तार बाकी है, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे तो पूरी किताब बाकी आहे. अजून की आपल्याला बघायला गेलं तरी 24 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान असेल. जास्त मोठं आव्हान नसेल. आपल्याला लास्टपर्यंत झिजत राहावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. जर जेवढे लवकर तुम्ही प्रयत्न सोडा तेवढ्या लवकर तुम्ही मॅच सुद्धा सोडाल. कारण की 24 चेंडू आणि 35 धावा होणं सुद्धा अशक्य नसेलच. क्वार्टर फायनल मधला पहिला सामना अल अमीन विरुद्ध लोनर आहे. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये याच्या नाणेफेकी करून घ्यायचे. जे की बघायला गेलो तरी याच्यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा पहिला सामना अल अमीन विरुद्ध लोनर आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकी करून घ्यायचे आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. अलामीन आणि लोनरे. उद्या पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथं हारायची भीती वाटत असते. कारण की आपण जिथं जास्त आपल्याला भीती वाटते ती भीती पूर्ण करण्यासाठी आपल्याला तिथे कधी ना कधीतरी जिंकावं लागतो. तसंच बघायला गेलो तर इथं सुद्धा आपल्याला सामना पाहायला भेटेल. सेकंड राऊंडमध्ये सामना चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. टॅप केलेल्या पहिल्या चेंडूला टॅप केलेल्या चेंडू एक धाबा भेटेल. इथं एक धाबाच्या मध्ये वैयक्तिक स्वतःचं खातं खुलेल. संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 चेंडू आणि 1 या आकड्यावर. पहिल्या चेंडूत एक धाबा आलेला आहे. परत एकदा गोलांसाठी सौरभ सज्ज राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो मुत्तलिफसाठी. इथे परत एकदा एक धाबा भेटेल. एक धावासाठी चेंडू जातोय. ट्रॅव्हल होते. एक धाबा भेटेल. एक धाबाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू आणि 2 या आकड्यावर. पुढचा चेंडू परत हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. रनआउट होण्याची संधी असेल. रनआउट होण्याची संधी असेल. आता पाहायला गेलो तरी ते एकच धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल.
धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होईल. सॉरी, निर्धाव चेंडूची सांगता होईल. संघाची धावसंख्या थांबलेली आहे, संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 2 धावा. आलामीन संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. थोड्याच वेळात आपला निर्णय सांगायचा आहे. चला, आलामीन संघाने नाणेफेकी जिंकली आहे. थोड्याच वेळा आपला निर्णय सुद्धा सांगायचा आहे. ह्याच्यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा पहिला सामना. पुढचा चेंडू बॅटीची कडा लागते, चेंडू जाते तो डिक्लेअर झोनमध्ये. परत एकदा एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडू आणि 3 या आकड्यावर. पुढचा चेंडू परत चेंडूला दिशा दिलेली आहे. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 5 चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. आलामीन संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारायला आमंत्रित केलेले आहे ते फलंदाजीसाठी. लोणावळे या संघाला पुढचा चेंडू परत चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. एक षटकाची समाप्ती झालेली आहे. एक षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. लॉस ऑफ 0 विकेट. जर आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला विक्सल प्रो या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह सुद्धा इथं लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण मॅच दाखवण्यात येते, पूर्ण टुर्नामेंट दाखवण्यात येते. त्यांना सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, बेल आयकन सुद्धा दाबा. बघा, चांगल्या प्रकारचे आपल्याला चांगल्या प्रकारची मॅच सुद्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटते. सर्व यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रेक्षक पाहत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असेल. तसेच इथं जे काही सर्व प्रेक्षक आलेले त्यांचं सुद्धा जेवढे प्रेक्षक जे काही सर्व अजूनपर्यंत जे काही जेव्हा सकाळ जे की 5 वाजल्यापासून आलेले ते अजूनही इथेच आहे, त्यांच्यासुद्धा आम्ही पुन्हा कमिटीच्या वतीने सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांचा धन्यवाद सुद्धा मानतो. तसं सामन्याकडे पाहूया. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 षटकाच्या समाप्ती होती. 5 धावा. पुढचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 6 धावा. परत गोलसाठी प्रथम सज्ज होतोय. परत एकदा हलक्या हाताने केलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये परत एकदा ट्रॅव्हल होईल. 1 धावा भेटेल. इथं सुद्धा एकच धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. आता आपल्याला स्ट्राईक केली होती पाहायला भेटेल. अजिजने जे चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती तशी चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा करतो का पाहूया. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा शॉट केले होते. तसे चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. जय गणेश या संघाकडून. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली. दुसरे षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आलेले आहेत. पुढचा चेंडू परत चांगल्या प्रकारचा शॉट अलंग कार्पेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न असेल. 1 धावा इथं भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा, प्रथम चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. 4 चेंडू फक्त 4च धावा खर्च केलेले आहेत. तर प्रथमेशने अजून आपल्याला इनिंगमध्ये एकही मोठा प्रहार, एकही चौकार मोठे, एकही बाउंड्री सुद्धा आपल्याला पाहायला भेटली नाही. पाहू थोड्याच वेळात भेटते का. स्ट्राईक होते आपल्याला अजून अजीज, तसेच नॉन स्ट्राईक होती मुत्तलिफ सुद्धा पाहिले. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये असेल. तसेच गोलन ट्रॅक होते. परत प्रथमेश सज्जवर राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटचा मारा करेल तो मुत्तलिफसाठी. समियान लांबे ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असेल. तसंच समी बेंडू त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असेल. जे की ते सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून टुर्नामेंटचा जे काही आनंद घेत आहेत. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो प्रथमे चांगल्या प्रकारचा शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचा आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय तो जय गणेश या संघाकडून. जय गणेशच्या सांगायला आपल्याला सगळे बघायला गेलो तरी पहिल्या षटकापासून चांगल्या प्रकारच्या फिल्डिंग पाहिलं, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटते. 2 षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या झाली 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे.
आता 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रति ओव्हर 12च्या रननी चालावं लागेल. परत गोलंदाजीसाठी सौरभ सज्ज होते. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी सौरभ आलेला. पहिला चेंडू भिरकवलेला आहे. चेंडूला चांगल्या प्रकारचा दुसरा धावा, एक धावाने समाधान घेतलेला आहे. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जारसाबे संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या चेंडूवरती एक धावा खर्च केलेला आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो का पुढच्या संघामध्ये धावसंख्येला थांबवून ठेवतो. 12 धावा धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. आता 11 चेंडूवरती 23 धावांची आवश्यकता असेल. 12.55 रननी चालावं लागेल. ती शिपोले या संघाला. परत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सौरभ. परत केल्यानंतर चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. बघा कितीतरी आपल्याला तो बाउंड्री नाही जो की प्लेअर उभा आहे तो चांगल्या प्रकारच्या पहिल्या षटकापासून चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करतोय यज्ञेश. की चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. त्याची चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला यज्ञेशच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. परत स्ट्राईक केली होती असेल तो आजीज. परत अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल पण रनआउटचा अंपायरने नकार दिलेला आहे. रनआउट नाही होणार इथं. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. सौरभ सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी एक धावा भेटेल. इकडे झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला. एक धावा भेटलेली आहे. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 15 धावा झाले. आता 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 20 धावा. त्याला पुढचा चेंडू परत सौरभ गोलंदाजीसाठी सज्ज होते. परत एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा आपल्याला चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. इथे एक धावा भेटेल. सोमनाथच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचा लास्टपर्यंत जे की सुरुवातपासून लास्टपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटलेलं आहे. इथं एक धावा भेटलेली. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 16 या आकडे जाऊन पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचे शॉट खेळण्याचा प्रयत्न. रनआउट होण्याची संधी होती पण चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होता. थ्रो सुद्धा चांगला होता पण चांगले रनिंग सुद्धा इथं पाहायला भेटले आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून. इथे एक धावा निश्चितपणे पूर्ण झालेला आहे. आता 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. तर आता 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू पहिलेच जोडते. पहिला चेंडू ते पहिलाच मोठा प्रहार येतो. 4 धावा भेटतील. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या देखील गोली शॉट आपल्याला पाहायला भेटला. पहिला चेंडू ते पहिलाच मोठ्या प्रकाराने कल्पेचं स्वागत केले होते आजीजने. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू देखील थोडीशी परफेक्ट बॅटीचं कनेक्शन होत नाही आहे. इथे एकच धावा भेटेल. एक धावाने समाधान घ्यावा लागेल. आता 4 चेंडू आणि 13 धावे कंपल्सरी करावे लागतील. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. परत त्या गोलंदाजीसाठी सज्ज होते कल्पेश. आता 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न होता पण खाली लँड झालेला आहे. एक धावा भेटलेली आहे. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 27. संघाची धावसंख्या झाली 23. आता 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 बाउंड्री येणं आवश्यकच आहे. अपेक्षित गरजेचा सुद्धा असेल. 3 चेंडू 3 बाउंड्री जर 3 मोठे प्रहार येत आहेत तर शिपोली संघ विजयी ठरेल.
परत गोलंदाजीसाठी सज्ज होते कल्पेश. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करतो आजीसाठी. चला चांगल्या प्रकारचा बघायला गेलं तरी क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो आपल्याला जय गणेश या संघाकडून. आता बघायला गेलं तरी थोडा सामना झुकलेला असेल जय गणेश या संघाकडे, कारण की आता 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू परत एकदा खेळण्याचा प्रयत्न चालतो. परत एकदा चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. आता 1 चेंडू आणि 12 धावा ह्याच सामन्यामध्ये बघायला गेलं तरी विजयी संघ जय गणेशच ठरणार असेल, जे की आता होणारा सामना क्वार्टर फायनल मधला पहिला सामना असेल. पुढचा चेंडू परत एकदा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. विजयी या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ जे की जय गणेश वॉन बाय 11 रन्स, जे की 11 धावांनी विजयी ठरतोय. तो जय गणेश या संघ विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. तसा पराभूत संघाचा सुद्धा मनापासून धन्यवाद असेल. चला आता होणारा सामना क्वार्टर फायनलचा पहिला सामना, जे की आपल्याला बघायला गेलं तरी यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटते. यूट्यूब लाईव्हमध्ये जे की पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह आपल्याला पूर्ण टुर्नामेंट जे की लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटते. पूर्ण मॅच सुद्धा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटते. तर त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकन सुद्धा दाबा. ठीक आहे, आताच्या मॅचमध्ये जे की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरले आहे तो सौरभने कृपया कॉमेंट बॉक्समध्ये यायचे. सौरभ